नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर वेळोवेळी गेल्या 4-5 महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राहुल गांधी यांनी जी पोकळ आश्वासनं मतं मिळवण्यासाठी धडाधड लोकांना दिली होती आणि खटाखट 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 तुमच्या खात्यामध्ये दरमहा 8,500 रुपये येणार, वर्षाला प्रत्येकाच्या खात्यात 1 लाख जमा होणार असं आश्वासन दिलं होतं. ते शब्द आज राहुल गांधींना सुद्धा आठवत नाहीत. राहुल गांधींना सुद्धा आठवत नाही. खरं सांगायचं तर 1 वर्ष आधी, लोकसभेपूर्वी 1 वर्ष आधी कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाली होती आणि तेव्हा सुद्धा राहुल की 10 गॅरंटी म्हणून राहुल गांधींनी कर्नाटकच्या जनतेला, महिलांना, मजुरांना, तरुणांना, वृद्धांना वेगवेगळ्या गोष्टी फुकट देण्यासाठी धडाधड आश्वासनं देऊन टाकली होती आणि 10 गॅरंटी नावाचं कार्ड छापलं होतं. राहुल की काँग्रेस की 10 गॅरंटी, 10 गॅरंटी. आणि ती गॅरंटी काय वीज मोफत असेल, अर्ध काय लोकांना, बेरोजगारांना बेकार भत्ता असेल, महिलांना फुकट प्रवास असेल, अनेक गोष्टी केल्या होत्या. पण अवघ्या 3 महिन्यात सरकार सत्तेत आलं, बहुमत मिळालं. सरकार सत्तेत आल्यानंतर यातलं एक एक करत सगळ्या योजना गुंडाळल्या गेल्या. की बेकार भत्ता बेकार सुशिक्षितांना देणार, पण तो फक्त 3 महिने किंवा 6 महिने असेल. 6 महिन्यात त्यांनी नोकरी शोधली पाहिजे, नाही तर 3 महिन्यानंतर तो बेकार भत्ता बंद होणार. या अटी शर्ती लागू हे निकालानंतर पुढे आलं. आणि मला आठवतं की ज्या वेळेला ह्या मोफत काय 300 युनिट वगैरे मोफत विजेची योजना ताबडतोब घोषित केली. राहुल गांधी तर तेवढाही वेळ देत नाहीत. ते निकाल लागल्यानंतर 3 किंवा 5 दिवसातच योजना लागू करून टाकतात. त्यासाठी मंत्रिमंडळाने निर्णय वगैरे घ्यावा याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. तुम्हाला आठवतं लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी प्रत्येक सभेत जाऊन काय बोलत होते? खटाखट 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 4 जूनला निकाल लागणार आणि 5 आणि 6 जूनला तुमच्या खात्यामध्ये खटाखट 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 8,500 रुपये येणार. हाच प्रकार हाच प्रकार कर्नाटक आणि हिमाचलच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा झाला होता. आणि त्यामुळे कर्नाटकात जेव्हा सरकार आलं तेव्हा या योजना राबवणं अगत्याचं होऊन गेलं. आणि जे मुख्यमंत्री झाले होते, मग ते सिद्धरामय्या असतील किंवा उपमुख्यमंत्री, मला वाटते काहीतरी आहेत, त्यांची तारांबळ उडाली. पैसे आणायचे कुठून? आधीच प्रत्येक राज्य सरकारच्या डोक्यावर प्रचंड कर्ज आहे, प्रचंड कर्ज आहे. आणि महाराष्ट्र किंवा गुजरात सारखी राज्य सोडा, ती औद्योगिक आणि आर्थिक लेवलवर प्रगत राज्य आहेत, त्यांना थोडंफार कर्ज परवडतं. पण हिमाचल सारखं राज्य, जे डोंगराळ राज्य आहे, तिथे कुठेही फारसा मोठा उद्योग नाहीये, अशा ठिकाणी अशा मोफत योजना राबवायला सरकारच्या खजिन्यात कुठून पैसे येणार याचाही विचार करावा लागतो. पण विचार करणं हा राहुल गांधींचा प्रांत नाही. विचार करणं हे त्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही. त्यामुळे लोक लुभावन घोषणा, लोकांना मोहात टाकतील अशा घोषणा मतदारांसमोर करणं आणि मग त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या राज्यातल्या नेत्यांवर सोडून राहुल गांधी पळ काढतात. म्हणून आता लोकसभेचे निकाल लागल्यानंतर अनेक राज्यामध्ये काही महिला ते गॅरंटी कार्ड घेऊन गेल्या. आमचे 8,500 रुपये कुठे आहेत? त्याबद्दल काँग्रेसचा प्रवक्ता चकार शब्द बोलायला तयार नाहीये. या सगळ्या काँग्रेस प्रवक्त्यांना 2014च्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये कुठेही 15 लाख रुपये प्रत्येकाला देता येतील असं मोदींनी दिलेलं आश्वासन कुठल्याही जाहीरनाम्यात सापडत नसताना सुद्धा आज 10 वर्ष उलटल्यानंतर सुद्धा मोदी देणार होते ते 15 लाख कुठे आहेत असला प्रश्न विचारत असतात. पण आपल्याच पक्षाने जाहीरनाम्यामध्ये खटाखट 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 भाषा वापरली होती आणि राहुल गांधी प्रत्येक सभेमध्ये खटाखट खटाखट बोलत होते. त्याचं पुढे काय झालं हे बोलत नाही. पण गंमत अशी होती, हे सगळं लोकसभेपर्यंत चालू होतं. लोकसभा जिंकायची होती.
त्यामुळे आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करतो हे दाखवण्यासाठी राहुल गांधींनी हे नाटक केलं होतं आणि आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या गळ्यात धोंडा बांधला होता. त्यामुळे आता सिद्धरामय्या सरकारला बळी पडायची वेळ आली. आणि मग मला आठवतं 4-5 महिन्यापूर्वी केव्हा तरी अचानक तुमच्या ह्याचे पेट्रोलचे डिझेलचे दर वाढवण्यात आले. महाराष्ट्रात किंवा इतर राज्यापेक्षा कर्नाटकात डिझेल वगैरे इंधनाचे दर सपाटून वाढवण्यात आले. आणि विचारलं तर म्हणाले, अहो लोकांना वीज फुकट द्यायची आहे, बस प्रवास फुकट द्यायचा आहे, महिलांना इतकं इतकं पैसे द्यायचे, ते कुठून आणणार? म्हणून ते डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढवून आम्ही कर रूपाने गोळा करणार, असं कर्नाटकच्या काँग्रेस मुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी लोकांना सांगितलं होतं. आणि तीच गोष्ट आता हिमाचल प्रदेश या काँग्रेसच्या सरकारमध्ये आलेली आहे. याचं कारण मी बोलतोय ती 4 सप्टेंबरची तारीख आहे. आणि साधारणतः 3 ते 4 सप्टेंबर पर्यंत हिमाचल प्रदेशच्या सरकारी कामगार कर्मचाऱ्यांचे पगार त्यांच्या खात्यात जमा होत असतात. पण 4 तारीख उलटली तरीही हिमाचल प्रदेशच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांचा या महिन्याचा पगार जमा होऊ शकलेला नाही. याचं कारण हिमाचल सरकारच्या खजिन्यामध्ये खडखडाट आहे. पैसेच नसतील तर खात्यात जमा कसे करणार? खात्यातला खडखडाट चालू आहे. पण राहुल गांधींचा खटाखट आहे, त्या खटाखटने तिजोरीत खडखडाट करून टाकलेला आहे. आणि म्हणून हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी आपल्या सगळ्या राज्याच्या आमदारांना आवाहन केले, बाबांनो पुढचे 6 महिने तुम्ही तुमचा वेतन भत्ता घेऊ नका. आमदार आणि मंत्री यांनी वेतन भत्ता घेऊ नये. का? तर त्यांना वेतन भत्ता द्यायला सरकारी खात्यात पैसे नाहीत, सरकारी खजिन्यात पैसे नाहीत. आणि म्हणून कर्मचाऱ्यांना दर महिन्याचा वेतन देण्या इतकं सुद्धा पैसे नाही. कुठे गेले पैसे मित्रांनो? कुठे गेले पैसे? 94,000 कोटीचा बोजा या इवल्याशा छोट्या राज्यावर आहे, इवल्याशा राज्यावर. कारण खटाखट 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 दिले कोणी, घेतले कोणी? 10% हिमाचलचं एकूण बजेट आहे, त्या बजेटमध्ये जवळजवळ 10% रक्कम ही जुनं कर्ज फेडण्यासाठी भरावी लागते. 15% रक्कम ही आजवरचं थकलेल्या कर्जावर व्याज म्हणून द्यायला लागतं. एकूण बजेटचं स्वरूप बघितलं तर तुम्हाला कळेल की हिमाचल प्रदेश हा दिवाळखोरीत गेलेला प्रांत आहे, दिवाळखोरीत गेलेला आहे. आणि म्हणून मग सुखविंदर सुक्खू मुख्यमंत्री म्हणतात की आमदारांनी मंत्र्यांनी पगार घेऊ नयेत, वेगवेगळे भत्ते घेऊ नयेत. पण दात करून पोट भरतं का मित्रांनो? मला या निमित्ताने एक 3-4 वर्षापूर्वीची एक गोष्ट आठवते. कुठचं ते वादळ आलं होतं कोकणच्या दिशेने, आठवतं? आणि कोकणामध्ये प्रचंड पडझड झाली होती, पूर आले होते. चिपळूण शहरामध्ये त्या कुठची नदी मला आठवत नाही, त्या नदीचं पाणी शिरलं होतं, सावित्री का काय नदीचं पाणी शिरलं होतं. बाजारपेठ उडालेली होती. आणि मग सगळं पाणी ओसरल्यानंतर, सगळं सुखरूप झाल्यानंतर आपले सुखरूप मुख्यमंत्री आपल्या कुटुंबाची आपली जबाबदारी पार पाडून मगच चिपळूण मधल्या आपल्या मतदाराची जबाबदारी पार पाडायला भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेलेले होते. मला आठवतं त्या बाजारपेठेमध्ये एक दुकान चालवणारी महिला इतकी संतप्त झाली होती, ती ओरडाओरडा करत होती. तर भास्कर जाधव तिच्या मुलाला, आईला जरा गप्प कर म्हणून दमदाटी करत होती. पण तो विषय बाजूला ठेवा. त्या महिलेने केलेली एक मागणी मला आठवते, महिलेने केलेली एक मागणी आठवते की या पुरात आम्ही बुडालोय, काही महिने तुमचे मंत्री आणि आमदार आपला पगार पूरग्रस्तांना देतील का, असा सवाल त्या महिलेने विचारला होता.
आणि तिला दमदाटी करून भास्कर जाधव गप्प करत होते. मंत्र्यांनी आमदारांनी आपले पगार न घेता ते पूरग्रस्तांना पीडितांच्या मदतीसाठी द्यावेत ही मागणी चिपळूण मधली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंनी ती मान्य केली नव्हती. पण आता 3-4 वर्षानंतर हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी चिपळूणच्या महिलेची मागणी मान्य केलेली दिसते. कारण त्यांनी आपल्या सगळ्या विधानसभेच्या आमदार आणि मंत्र्यांना आवाहन केलंय की बाबांनो, तिजोरीत खडखडाट आहे, तेव्हा काही महिने पगार वेतन भत्ते घेऊ नका. पण ही वेळ कशाला आली? ही वेळ कशाला आली? बरं, एवढं नाहीये, हा बोजा कमी आहे असं म्हणाल तर राहुल गांधींनी परस्पर घोषित करून टाकलं, जुनी पेन्शन योजना सुरू करणार. 2000 नंतर देशाच्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना स्थगित करण्यात आली होती आणि एक नव्या प्रकारची पेन्शन योजना तयार करण्यात आली होती. कारण विद्यमान कर्मचारी आणि निवृत्त झालेले कर्मचारी यांची पेन्शन आणि आत्ताचं वेतन यांचं गणित जमवणं सुद्धा अनेक राज्य सरकारांना अवघड होऊन बसलेलं आहे. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल, युरोपमधला ग्रीस सारखा देश दिवाळखोरीत गेला. याचं कारण असं की तिथे सरकारी पेन्शनवर जगणाऱ्या नागरिकांची लोकसंख्या निम्म्यापेक्षा जास्त झाली. संपत्ती निर्माण करणारे, कर भरणारे कमी किंवा जवळजवळ नगण्य, आणि सरकारी अनुदानावर पेन्शनवर जगणारे प्रचंड. हे गणित जमवताना ग्रीस सारखा देश, पुढारलेला एक युरोपचा देश पूर्ण रसातळाला गेला, दिवाळखोर होऊन गेला. त्याला वाडगा घेऊन जागतिक बँकेसमोर भीक मागायची पाळी आली. आणि तीच गोष्ट हिमाचलमध्ये होताना दिसते. कारण मला वाटतं हिमाचल प्रदेशचा एकूण सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 1.5 लाख आहे आणि जवळजवळ 1 लाख पेन्शन धारक आहेत. या पेन्शन धारकांना जुन्या पद्धतीने पेन्शन द्यायची म्हणजे आत्ताच्या विद्यमान कर्मचाऱ्यांच्या तुलना होऊ शकेल इतक्या रकमेचा खर्च होतो आणि तो भागवायचा तर सरकारकडे पैसे नाहीत. आणि मी तुम्हाला सांगितलं की 4 सप्टेंबर उजाडला. 4 सप्टेंबर उजाडल्यानंतर सुद्धा लोकांच्या म्हणजे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांच्या खात्यात पगाराची किंवा पेन्शनची रक्कम जमा करता आलेली नाही. आणि का करता आली नाही? कारण कुठल्याही घोषणा करून टाकायच्या, पण त्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे आहेत का, पैसे येण्याची शक्यता आहे का, याचा विचार सुद्धा करून टाकायचा नाही. खटाखट 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 खटाखट. आता ते घटनेचं पुस्तक दाखवायचं. राहुल गांधी ते हातात घटनेचं पुस्तक हलवून दाखवतात ना, तेव्हा मला 20-25 वर्षापूर्वी झकीर नाईक कुराण हातात हलवून दाखवायचे, धिस बुक असं म्हणायचे. राहुल गांधी मध्ये मला झाकीर नाईक दिसायला लागतो. असो, मुद्दा इतकाच की राहुल गांधींच्या या खटाखट योजनेतून आज देशातलं एक राज्य उत्तरेकडचं दिवाळखोर झालेलं आहे. कुठून पैसे जमवायचे? काल हा विषय जेव्हा निघाला तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला, तेव्हा सुखविंदर सुक्खू यांनी यथेच्छ लोणकडी थाप मारली. नाही नाही, असं काही झालेलं नाही. काही निगम वगैरेचे लोक आहेत, कॉर्पोरेशन मधले आहेत, त्यांचे पगार मिळालेत, कर्मचाऱ्यांचे राहिलेत, पेन्शनरांचे राहिलेत, पण आम्ही तो सगळं काहीतरी थोडी आर्थिक व्यवस्था बिघडलेली आहे, त्या व्यवस्थेची डागडुजी करतोय की सगळ्यांचे पगार मिळून जातील. मित्रांनो, जो सरकारी कर्मचारी आणि त्यात सुद्धा शिपाई वगैरे असलेला जो तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी असतो, तो महिन्याच्या शेवटी सगळे पैसे खर्च झाल्यामुळे डबघाईला आलेला असतो. तो स्वतःच दिवाळखोर झालेला असतो. 4 दिवसात पगार मिळणार आहे या अपेक्षेने तो वाण्याकडे जाऊन उधारी वगैरे करत असतो. पण त्याला जर 4-5 तारीखला ती उधारी चुकती करता आली नाही तर पुढच्या 7-8 दिवसात
आवश्यक असलेला खर्च कुठून करायचा, कुठच्या नात्या गोत्याकडून मित्राकडून उधारी घ्यायची, अशी दुर्दशा सरकारी कर्मचाऱ्याची होऊन जाते. मुद्दा असा आहे की त्यांचे पगार अडकले म्हणून रडारड नकोय. शेवटी सरकार आणि सरकारी व्यवस्था ही प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून चालत असते. आणि तोच जो उपाशीपोटी असेल, भंडावलेला दिवाळखोर असेल, तर तो जनतेला सेवा तरी काय देणार. आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस खातं सुद्धा येतं. तो पोलीस शिपाई असेल किंवा अधिकारी असेल, तो जो उपाशीपोटी येत असेल किंवा त्या मोटरसायकल घेऊन येणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर याला आपल्या मोटर बाईक मध्ये पेट्रोल टाकायला पैसे नसतील, तर तो कायदा सुव्यवस्था तरी कशी राबवणार. मित्रांनो, हा विचार करण्यासारखा भाग आहे. राहुल गांधींसाठी हा सगळा खेळ आहे, पोरखेळ आहे. खटाखट 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 पटापट पटापट असे शब्द त्यांना आवडतात, ते बोलतात. पण आपण त्या मोहात सापडलो की काय होतं हे आपल्याला दिसतंय. ही गोष्ट फक्त हिमाचलची असं समजू नका, तुमच्या कर्नाटकात झालेली आहे. हीच गोष्ट दिल्लीत केजरीवाल यांच्यामुळे सुद्धा झालेली आहे. दीर्घकाळ महापालिका सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार बोंबललेले आहेत. तिथल्या अनेक व्यवस्थांवर सफाई वगैरे, काय ते आरोग्य व्यवस्था, त्यावर त्याचा ताण पडलेला आहे. खर्चाला पैसे नाहीयेत. एकूणच शासकीय पातळीवर घटनात्मक अराजक निर्माण करून ठेवलेले. आपल्याला आवडतात शब्द खटाखट खटाखट खटाखट, पण कोणी मायका लाल पुढे झाला नाही राहुल गांधींना विचारायला की हे खटाखट द्यायला 8,500 रुपये तुम्ही कुठच्या तिजोरीतून आणणार आहात, कुठून आणणार आहात. 8,500 आश्वासन मोदींनी दिलं नव्हतं. ते वर्षाला 6,000 काय 9,000 दिलं असेल, पण ते गेली 4 वर्ष पोहोचतायत. एक क्लिक दाबली की लोकांच्या खात्यात पैसे जमा झालेले असतात. प्रचंड आश्वासनं द्यायची आणि कुठलंही पूर्ण करायचं नाही, आणि पूर्ण करायला गेलं की राज्याचं दिवाळं वाजवून टाकायचं. असे लोक इंडी अलायन्स तुम्हाला खेळवत होते. तुम्ही खेळलात, तुम्ही खेळलात. योजना जाहीर झाल्यापासून आज काही हजार महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण पैसे पोहोचलेले आहेत मित्रांनो. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात कित्येक महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी दिलेली आश्वासनं हिमाचल सारख्या छोट्या राज्यामध्ये काँग्रेस पूर्ण करू शकलेली नाही. महाराष्ट्राच्या निम्मे म्हणता येईल एवढ्या कर्नाटकामध्ये आकार असलेल्या राज्यामध्ये सिद्धरामय्या हे राहुल गांधी प्रणित सरकार दिलेली आश्वासनं आणि गॅरंटी पूर्ण करू शकलेली नाही. पण लोकसभा निवडणूक संपल्यानंतर दिलेली आश्वासनं सुद्धा एकनाथ शिंदे पूर्ण करत असतील. छोट आहे 1,500, आकडा खूप छोटा आहे मित्रांनो, पण तो पूर्ण होतोय. 8,500 बोलायचं आणि द्यायची वेळ आलं की ठेंगा दाखवायचा. हा जो काय प्रकार आहे, त्याला भुलायचं असेल भुलावं, भुलावं. मित्रांनो, छोट का होईना मिळतं ते खरं असतं. अगदी शरद पवारांच्या भाषेत बोलायचं तर लबाडा घरचं अवताड, लवाडा घरचं अवताड जेवल्याशिवाय खरं नाही. तेव्हा राहुल गांधींनी देऊ केलेलं दान हे खात्यात जमा झाल्याशिवाय खरं नाही असं म्हणावं लागतं. आज त्या लाडकी बहीण योजनेची हेटाळणी करा, टवाळी करा, काही करा, पैसे कमी असतील. 1,500 रुपयात काय होतं, काही होत नसेल, पण तेवढे तर येतात ना. 8,500 रुपये कुठे आहेत. 1,500 रुपयांनी काय होणार असं म्हणणारे जे प्रवक्ते असतील, नेते असतील, त्यांना कमीत कमी समोरच्या पत्रकारांनी उलट विचारावं की 1,500 आले तरी तुमचे 8,500 कुठे आहेत. 3 महिने उलटून गेले. 5 जूनला येणारे पैसे 5 जुलै, 5 ऑगस्ट, 2 महिने होऊन गेले, अजून आलेले नाहीत. हे कोणीतरी बोलायला पाहिजे ना मित्रांनो, कोणीतरी बोलायला पाहिजे.
5 जून, 5 ऑगस्ट, 5 सप्टेंबर झाला, 3 महिने झाले. असो, आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना दिवाळखोरीच्या अराजकात ढकलून जायचं असेल तर जरूर राहुल भक्ती करा. खटाखट जाऊन तुम्ही सुद्धा मतं द्या. महाराष्ट्रात पटोले मुख्यमंत्री होऊ देत, जमलंच तर सुप्रियाताई होऊ देत. खटाखट खटाखट खटाखट. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.